कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या गुरु संयोगिता पाटील आणि त्यांच्या 3 शिष्यांनी केलेला पराक्रम देशभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. अखंड साधना, शिस्त आणि नृत्यावरील प्रेम घेऊन त्यांनी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम सादर केल्याची ऐतिहासिक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आतापर्यंत जगात अशा प्रकारची कामगिरी कुणीही केली नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. गुरु संयोगिता पाटील यांच्यासह शिष्य दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टच्या कठीण वातावरणात शास्त्रीय नृत्य प्रकारातील भरतनाट्यमचा देखणा आविष्कार सादर करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतला. या मोहिमेत कोल्हापूरमधील एकूण 17 ध्येयवेड्या सहकाऱ्यांचा सहभाग होता. गिर्यारोहक विनोद कांबोज आणि गिर्यारोहिका खुशी कांबोज यांनी या मोहिमेचं आयोजन केलं होतं. संपूर्ण पथक 23 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरहून रवाना झाले. एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान भरतनाट्यमची थँगबोचे मठ, एव्हरेस्ट बेस कॅम्प, काला पत्थर अशा 3 ठिकाणी 3 विशेष सादरीकरणे करण्यात आली. अत्यंत कठीण हवामान, गोठवणारी थंडी, अचानक तापमानात होणारे चढ उतार, कमी प्राणवायू या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी सादरीकरण पूर्ण केले. कडाक्याच्या थंडीत पायातील बूट काढून नृत्य करणे शक्य नसल्याने बूट घालूनच भरतनाट्यम सादर करावं लागलं. रस्त्यावरील अडथळे, हवामानातील अतिरेकी बदल, शारीरिक थकवा, तरीही एव्हरेस्ट सारख्या पवित्र स्थळी शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून शांतता आणि मंगलतेचा संदेश देणं हेच आमचं ध्येय असल्याचं संयोगिता पाटील यांनी सांगितलं. या मोहिमेत ॲस्टर आधारचे डॉक्टर शैलेंद्र नवरे, डॉक्टर अमोल कोडोलीकर, सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप पाटील, सई पाटील, निवृत्त न्यायाधीश वंदना तेंडुलकर, अश्वता विधाते आदींचा सहभाग होता.